हॅलो, मी दीपाली खूप मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आज नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. आज मी रव्याचे पापड बनवत आहे. मी रात्रीच 1 वाटी रवा भिजत टाकले होते. ते शूट करायचं विसरले मी, तर आज कंटिन्यू करूया. तर म्हणलं चला बनवूया आपण पण थोडंसं. मोठ्या आकाराची वाटी रवा टाकला होता मी भिजत. तो बघा भिजून एक बाउल भरून झालेला आहे. मस्त असं फुलला आहे. रात्रभर ठेवले होते त्यामुळे. इकडं पाणी घेतलं आहे मी 10 ते 12 ग्लास पाणी घेतलं आहे. पाणी जास्तच घेतलं आहे. त्यातलं पण मी थोडंसं काढणार आहे कारण कमी पडल्यास नंतर टाकण्यासाठी. आणि इकडं तीळ घेतले आहे मी. पांढरे तीळ वापरले आहेत. त्याच्यामध्ये टाकायचे, मस्त छान लागतात तिळामुळे पण. आणि इकडं मीठ घेतलं आहे. मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं. मी 3 चमच टाकलेला आहे. एकदम नाही टाकायचं, वाटल्यास नंतर तुम्ही चव घेऊन आणखी ॲड करू शकता त्यामध्ये. मी इकडं कापड घेतलं आहे, त्याला तेल लावून घेत आहे. तेल लावल्यामुळं कसं चिटकत नाहीत कापडाला, लगेच आदर होतात. मग इकडं तेल टाकून घेतलं. थोडंसं पाण्याला पण उकळी आलेली आहे. पाण्याला थोडंसं उकळी आली त्यानंतर मग तीळ टाकून थोडंसं लगेच ते जे काही बॅटर आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं. बघू शकता आलेली आहे उकळी. आता मी टाकते त्याच्यामध्ये आणि टाकतच म्हणजे हलवत राहायचं. कारण ना एकदम टाकलं ना, असं थोडं थोडं टाकत जायचं. कारण एकदम टाकल्यास तर गाठी होणार, मग तो नाही होणार चांगलं. त्यामुळं असं थोडं थोडं टाकत जायचं आणि हलवत जायचं टाकतच. हे बघा, बघू शकता मी अशा प्रकारे करत आहे. थांबायचं नाही आहे कुठंच, कंटिन्यू म्हणजे हलवतच राहायचं बॅटरला. असं बघू शकता तुम्ही. हे बघा, कारण जर तुम्ही थांबला तर मग ते करपणार खालून किंवा मग गाठी होणार. त्यामुळं थोडं 5 मिनटं तरी मस्त असं शिजोस्तोवर बॅटर शिजोस्तोवर हलवायचं. हे बघा, मस्त असं घट्ट होते. 5-5च मिनटं लागतात, जास्त नाही वेळ लागणार. त्याच्यानंतर मग रेडी आपला पापड बनवण्यासाठी. हे बघा होत आलेलं आहे. बघा कसं घट होत आलेलं आहे. आता आणखी 1-2 मिनटं शिजू द्यायचं. गॅस फुलच ठेवायचा कारण लवकर होते मग. हे बघा, खूप इझी आहे, खूप सोपा आहे, काहीच अवघड नाही याच्यामध्ये. गरम पाणी करून लगेच हे करायचं. कोणीही करू शकते आणि खायला पण खूप छान आणि टेस्टी लागतात. मला तर खूप जास्त आवडते. मी मागच्या पण वर्षी बनवले होते आणि आता या पण वर्षी थोडंफार बनवते. सगळ्यांचे बनवून झालेले आहेत, तर म्हणलं चला आपण आता लास्ट का होईना पण थोडंफार करूयात. तसं आलू चिप्स पण करायचे, मी त्याची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि अजून 1-2 प्रकारचे करायचे आहेत. म्हणलं आधी सुरुवात केली आहे मी आजपासून. टाकाल त्याचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत, तो पण शेअर करीन. आता रेडी आहे आपलं. बघू शकता घट्ट झालेलं आहे. असं पाहिजे, ह्या लेवलमध्ये पाहिजे. असं जास्त पातळही नाही, कारण पातळ झाल्यास मोडतात. मग आता रेडी आहे असं. आता गॅस बंद केला आहे मी आणि घेतला आहे टाकण्यासाठी. बघू शकता मस्त असं पळीनं टाकायचं. याला पळी पापडसुद्धा म्हणतात. तुमच्याकडं काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. हे बघा, अशा प्रकारे छान गोल असं टाकायचं. काही अवघड नाही यामध्ये. मी तर हळूहळू निवांत टाकले बघा. थंड पण झालं तर काही प्रॉब्लेम नाही, निवांत टाकू शकतो आपण. ह्या प्रकारे छोट्या मोठ्या आकारात आपल्या आवडीनुसार आपण टाकून घ्यायचं. मी तर मोठेच टाकले होते कारण पटापट होतात आणि तळल्यावर पण छान मोठे दिसतात. अशा प्रकारे सगळं टाकून घ्यायचं आणि कापडावर टाकायचं, कारण कापडावर लगेच वाळतात. हे बघा, तिकडे देवांश चालू आहे त्याचं. मी टाकत आहे आणि त्याच्यावर चिप्स टाकते बघा. खूप इझी आहे. अशा प्रकारे मी सगळे पापड टाकून घेतलेले आहेत. बघू शकता. आणि हे इकडे चिप्स केले होते मी, आलू चिप्स. आता हे पण नंतर बनवणार आहे मी. हे बघा, 1 तासाच्या नंतर, 1 ते 1.5 तासाच्या नंतर सगळे असे सुकलेले आहेत आणि आदर झालेले आहेत ऑटोमॅटिक असे. म्हणजे त्याला काढायची गरजच नाही. पाणी वगैरे लावून चिटकणार पण नाही. हे बघा, आता मी उलट पालटी करून टाकणार आहे, पलटून टाकणार आहे.
थोडं थोडं पलटून टाकायचे सगळे अडकलेले. फक्त फॅन खाली आणि घरामध्येच टाकले मी, उन्हाला पण नाही टाकले. उन्हाला तुम्ही तर टाकू शकता, पण मी तर नव्हते टाकले, कारण गच्चीवर जाण्यासाठी मागच येतात ही दोघंही, त्यामुळं मी घरातच टाकले. उन्हामध्ये तर खूप लवकर सुकतील. हे बघा, मी थोडंसं बेडशीटवर पण टाकले होते. सो बघा, ह्याच्यावर पण सुद्धा नाही चिटकले. हे बघा, निघतायत मस्त. अशा प्रकारे सगळे. इकडे देवांश पण करतोय. सगळे मी पालतून घेतले दोन्हीही. हे बघा, आणखी थोडा वेळ वाळू द्यायची फॅन खालीच हवेला, आणि मग संध्याकाळी सगळे भरून ठेवू शकतो आपण. आणि त्यानंतर मग उद्या सकाळी उन्हात ठेवले मी पूर्ण एक दिवस. त्यानंतर उन्हामध्ये ठेवले सगळे. बघा, गॅलरीमध्येच ठेवले होते मी, वर पण नाही गेले. गॅलरीतच ऊन येतं आमच्या, तर तिथंच ठेवून टाकले. बघा, असे झालेले आहेत वाळून. आता एवढे झाले आहेत. हे थोडंसं सुकायचे बाकी आहेत. पूर्ण एक दिवस उन्हात ठेवल्याच्या नंतर आता रेडी आहे संध्याकाळी करण्यासाठी. हे बघा, छान असतं, मस्त ऊन दिले आणि कडक झालेले आहेत छान. आता मी तुम्हाला तळून दाखवणार आहे. थोडंसं तेल घेतलं आहे मी. तेल गरम झाल्याच्या नंतर टाकायचं पापड. आता बघू शकता कशी फुगतात. बघा, किती मस्त झालेत ना, पांढरे शुभ्र आणि छान मस्त. हे बघा, खूप छान झाले होते. तुम्ही पण ट्राय करू शकता. हे बघा, किती सुंदर झालेले आहेत आणि खायला पण खूप छान, एकदम क्रिस्पी. हे बघा, एकदम भारी. चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब